अंधेरीतून मोठी बातमी समोर येत आहे। गुंदवली मेट्रो स्थानकात संशयित बॅग सापडली। घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झाले। पिंपरीमध्ये नितीन गिलबिले यांची फॉर्च्युनर कारमध्ये अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी पिस्तुलाने गोळ्या झाडून हत्या केली होती। या प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग असून एकूण 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कात्रजचा नवा बोगदा ते नवले उड्डाणपूल या दरम्यानचे अपघात कमी करण्यासाठी तातडीच्या मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। येथील वेग मर्यादा 60 वरून 30 किमी प्रति तास करणार अशी घोषणा केंद्रीय हवाई उड्डाण वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे। सायन पनवेल महामार्गावर काल रात्री एक भीषण अपघात झालाय। खारघर येथे एका स्विफ्ट गाडीला मागून येणाऱ्या क्रेटाने जोरदार धडक दिली। या घटनेमुळे स्विफ्ट गाडी ब्रिजचे रेलिंग तोडून थेट खाडीत कोसळली। वाहन चालक ठार झालाय। कोल्हापुरात ऊसतोडीसाठी आलेल्या एका गर्भवती मजूर महिलेचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला, परंतु तिच्या जन्माला आलेल्या नवजात बाळाला मायेची सावली मिळाली आणि त्याचा जीव वाचलाय। मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नितला यांनी दिली आहे। मुंबई या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील पक्षांना धक्का बसल्याची चर्चा आहे। निवडणुकीच्या प्रचारासाठी सकाळी 6 वाजण्यापासून रात्री 10 वाजल्यापर्यंत फिरत्या वाहनावर ध्वनिक्षेपकाला निर्बंध असल्याने ध्वनिक्षेपकावरून प्रचार करताना संबंधितांना वेळेचे बंधन पाळावे लागणार आहे। त्यामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांनी प्रचार करताना काळजी घ्यावी आहे। विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नांसह विद्यापीठातील प्रवेश, परिणाम, पाठ्यक्रम, पदभरती व छात्रसंघ निवडणुका यांसारख्या विविध शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी शुक्रवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विशाल मोर्चा काढत कुलगुरूंना निवेदन सादर केलंय। नागपुरात वारंवार घरी बोलावून अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या 34 वर्षीय आरोपीला शुक्रवारी 20 वर्षे सश्रम कारावास व 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 2 महिने अतिरिक्त कारावास अशी कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे। मराठवाड्यात यंदा पावसाने जोरदार कृपावृष्टी केली असली तरी सध्या निवडणुका लागलेल्या अनेक नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या शहरात 8 ते 10 दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे। बीड जिल्ह्यातील धारूर शहरात तर 20 दिवसांआड नागरिकांना पाणी मिळतंय। अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मी कट्टर बीजेपी असल्याचं म्हटलंय। त्यावर ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी त्यांचे आभार मानत देश भाजपमय करायचा असल्याचं म्हटलंय। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला गेलाय। यावर उपाय म्हणून सावली वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूल असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी यासह इतर साहित्य वाटप करण्यात आले। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांसोबत आमदार मिलिंद नार्वेकर हे देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ बंगल्यावर पोहोचले। राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत क्रिकेटच्या मदतीसाठी त्यांना आश्वासनही दिले। प्रशासनाने मुंबईतील सर्व होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवे जाहिरात फलक धोरण तयार करून लागू करण्याचा निर्णय घेतलाय। आता महापालिकेच्या या नव्या जाहिरात फलक धोरणाची 2 आठवड्यात अंमलबजावणी होईल अशी शक्यता महापालिका आयुक्तांनी व्यक्त केली आहे। प्रसिद्ध रील स्टार आणि मॉडेलिंगच्या दुनियेत लाखोंनी फॉलोअर्स असलेला शैलेश रामगुडे याच्यावर मुंबईतील विष्णुनगर पोलिसांनी फसवणुकीच्या गंभीर आरोपांखाली अटकेची कारवाई केली आहे। सोशल मीडियावर मैत्री आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून उच्च शिक्षित आणि मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असलेल्या अनेक तरुणींना त्याने लाखोंचा गंडा घातल्याचं उघड झालंय। बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनचा दारुण पराभव झाल्यानंतर राजदमध्ये कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आलाय। लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याची आणि कुटुंबाशी संबंध तोडण्याची घोषणा केली आहे। मुंबईतील व्यावसायिकांना आंध्र प्रदेशात बनावट कंपन्या काढून तब्बल 1000 कोटी रुपयांचा दारू घोटाळा केल्यानं खळबळ उडाली आहे। या घोटाळ्या प्रकरणी विशेष तपास पथकानं शुक्रवारी मुंबईतील व्यापारी अनिल चोखरा याला अटक केली। तेलंगणातील नक्षलवाद्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून मोठ्या संख्येने नक्षलवादी आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत आहेत। नक्षलवादी चळवळीतील मोठे नेते पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून पत्नीला 3 तलाक देऊन घरातून हाकलून लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सईदा नावाच्या महिलेने तिचा पती रजाबुल याच्यावर गंभीर आरोप केले आहेत। प्रत्यक्षात त्याचे आधीच 2 महिलांशी विवाह झाले होते आणि त्याला 2 मुलेही आहेत। जम्मू काश्मीर पोलीस सीबीआय मार्फत इंटरपोलची मदत घेत आहेत।
काझी गुंडचा रहिवासी असलेल्या डॉक्टर मुझफ्फरच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची तयारी सुरू झाली आहे। डॉक्टर मुझफ्फर हा डॉक्टर आदिलचा मोठा भाऊ आहे, ज्याला दिल्लीतील लाल किल्ला कार स्फोट प्रकरणातील 8 आरोपींमध्ये समाविष्ट करण्यात आले। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढत चाललाय। या वाढत्या संघर्षपूर्ण स्थितीचा इराणला मोठा फायदा होतोय। पाकिस्तानसोबत सीमावाद, औषध पुरवठ्यावर बंदी आणि ट्रान्झिट पॉलिसीमुळे अफगाणिस्तान आता इराण आणि सेंट्रल आशियाकडे झुकतोय। भारताबाबत गुड न्यूज आहे, ती म्हणजे अमेरिकेत ज्या पद्धतीने आता महागाई वाढत आहे ते पाहून ट्रम्प हे आता लवकरच भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या खाद्यपदार्थांवर असलेला टॅरिफ मागे घेणार असल्याची बातमी समोर आली आहे। H1 व्हिसा पूर्णपणे रद्द करण्यासाठी अमेरिकेच्या एका खासदाराकडून संसदेत विधेयक सादर करण्यात येणार आहे। या व्हिसामुळे मिळणारे अमेरिकन नागरिकत्व रद्द करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे। सरकारी अकृषी विद्यापीठांच्या सेवा शर्ती कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यांकनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्वात कमी गुण मिळाले आहेत। गोंडवाना विद्यापीठ प्रथम तर मुंबई आणि शिवाजी विद्यापीठ दुसऱ्या स्थानी आहे। नाशिक महानगरपालिकेत 114 अभियांत्रिकी पदांसाठी भरती सुरू झाली आहे। 10 नोव्हेंबर 2025 ते 1 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील। सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे। पुणे जिल्ह्यातील 25 गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा येथे अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत। हा दौरा पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पाचा भाग आहे। 17,000हून अधिक अर्जांमधून या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। इलॉन मस्क यांनी एक्स चॅटचे रोलआउट सुरू केलंय। एक्सचे नवीन पूर्ण स्टॅक कम्युनिकेशन प्रोडक्ट हे थेट मेसेजेसची जागा घेतं आणि आता संपूर्ण एंड टू एंड एन्क्रिप्शन, फाईल ट्रान्सफर आणि व्हॅनिशिंग संदेश ऑफर करते। आरबीआयने जुनियो पेमेंट प्रायव्हेट लिमिटेडला डिजिटल वॉलेट सेवा देण्याची परवानगी दिली आहे। हे ॲप मुलांना यूपीआय पेमेंट करण्याची सुविधा देईल। हे वॉलेट पालकांच्या खात्याशी लिंक होईल। QR कोड स्कॅन करून त्यांना ऑनलाईन खरेदी करता येईल। दाक्षिणात्य कलाकार धनुष आणि कृती सेनॉन अभिनीत तेरे इश्क में या संगीतमय रोमॅन्टिक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय। हा चित्रपट तनु वेड्स मनू या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल रॉय यांनी दिग्दर्शित केलाय। IPL 2025 साठी 16 डिसेंबरला मिनी लिलावाचं आयोजन करण्यात आलंय। कोलकाता नाईट रायडर्सने मोठा निर्णय घेत स्टार मॅच विनर ऑलराऊंडर आंद्रे रसेलसह काही प्रमुख खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।